सदैव सत्यासोबत। सामान्य शेतकरी हा पाया आहे। उत्पादित मालाला अधिकाधिक भाव मिळावा, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा आहे। दरवर्षी 30 ते 40 कोटी रुपयांच्या शेतमालाचं नुकसान होतं, ते टाळण्यासाठी पणन महासंघ काम करत आहे। येणाऱ्या काळात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेतमालाचा व्यापार करण्यासाठी एक्सपोर्टचं लायसन देण्याचं काम पणन विभाग करेल। कोणताही कर्ज न घेता शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुमारे 20 कोटी रुपयांची विकास कामं केली। बाजार समितीचं हे काटेकोर नियोजन वाखाणण्याजोगं आहे। लवकरच 1,75,00,000 रुपयांचं शेतकरी भवन शासनातर्फे मंजूर करून देण्यात येईल, असं प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त सुमारे 20 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा बाजार समितीच्या प्रांगणात संपन्न झाला। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री रावल बोलत होते। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राम भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ND पाटील, शहाद्याचे माजी नगर अध्यक्ष मोतीलाल पाटील, बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उपसभापती भानुदास पाटील, संचालक मंडळ शेख जाहीर शेख मुशीर, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, नंदुरबार जिल्हा केळी व पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष बुदाभाई पाटील, उपाध्यक्ष राहुल सनेर, सचिव हरी पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वर्णासिंग गिरासे, धडगाव बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडके, विभागीय पणन अधिकारी SY पुरी, सहाय्यक निबंधक गिरीश महाले, सेवानिवृत्त कृषी संचालक कैलास मोते, बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी बाजार समितीत 2,19,00,000 रुपयांचं काँक्रिटीकरण लोकार्पण, 2,51,00,000 रुपयांचे पार्किंग शेड लोकार्पण, 2,17,00,000 रुपयांचे 22 व्यावसायिक दुकानांचं भूमिपूजन, 4,24,00,000 रुपयांचे 21 गोदाम बांधकामाची भूमिपूजन, 56 लाखांचं प्रवेशद्वार बांधकाम भूमिपूजन, 7,72,00,000 रुपयांचं अंतर्गत रस्ता व ऑक्शन प्लॅटफॉर्म बांधणे, 50 लाखांचं विद्युतीकरण, 50 लाखांचे बागायतदार भवन असं एकूण 20,50,00,000 रुपयांची विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील म्हणाले की परिसरात शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीची व सहकाराची प्रथम मुहूर्तमेढ संस्थापक स्वर्गीय विश्रामकाका पाटील यांनी रोवली। शेतकऱ्यांची नाळ बाजार समितीशी जोडली गेली आहे। बाजार समितीवर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम संचालक मंडळ करत असून बाजार समितीच्या माध्यमातून विकास कामं केली जात आहेत। शहादा बाजार समितीची आधुनिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वाटचाल सुरू असून अग्रगण्य बाजार समिती करण्याचा मानस संचालक मंडळाचा असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी आमदार राम भदाणे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचा प्रास्ताविक किशोर मोरे यांनी तर सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले। शेतकरी मेळाव्यात सुमारे 4,000हून अधिक पंचक्रोशीतील शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्या, विविध स्तरातून नागरिक उपस्थित होते। उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान, उत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान देखील करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.